नमस्कार मंडळी, आज मी बनवणार आहे मायाळूच्या पानाची कुरकुरीत अशी भजी। त्याच्यासाठी हे लागणारं साहित्य 2-3 मिरच्या, लसूणच्या 2-3 पाकळ्या, 1 कांदा आणि मायाळूची पानं जी स्वच्छ धुवून मी बारीक चिरून घेतले आणि कांदा, हिरवी मिरची सर्व चिरून घेतलं। नंतर मग ती मायाळूची पानं मी एका भांड्यामध्ये काढून घेतले। त्याच्यामध्ये हिरवी मिरची बारीक चिरलेली, नंतर कांदा आणि कोथिंबीर हे घालून घेतलं। नंतर त्याच्यामध्ये लसूण मी बारीक चिरून घेतले, 3-4 पाकळ्या लसणीच्या बारीक चिरून घ्यायच्या। लसूण आणि कांद्यामुळं या भजीला टेस्ट खूप छान येते। नंतर मी हिंग घालून घेतलं। हिंग घालून झाल्यानंतर लाल मसाला घालून घेते चवीनुसार आणि नंतर त्याच्यामध्ये मीठ घालून घेते। मीठही आपण आपल्या चवीनुसार घालायचं। अर्धा चमचा हळद घालून झाल्यानंतर 1 चमचा धना पावडर घालून घेतली आणि हे चांगलं सर्व एकजीव करून घेतले। याला थोडा जड हातानेच चुरगळून घ्यायचं। मग याला कांदा आणि मायाळूच्या पानांना पाणी सुटतं आणि ह्याच्यामध्ये आपलं पीठ भिजलं जातं। लागलंच तर थोडंसं वरून पाणी घालायचं, नाही घातलं तरी होतं, पण जर पीठ आपलं कडक झालेलं वाटत असेल तर थोडंसं पाणी घालायचं। हे सगळं असं एकजीव करून घेतलं मी। असं झाल्यानंतर त्याच्यावर झाकण ठेवून 10 मिनटं बाजूला ठेवून द्या। त्याच्यामुळे कांद्या आणि मायाळूच्या पानांना चांगला पाणी सुटतो आणि ते पाणी सुटल्यानंतर ह्याच्यामध्ये जास्त पाण्याची गरज नाही पडत। पण लागलंच असं वाटतं कडक आहे तर घ्यायचं। आता माझं थोडंसं मला वाटते कडक आहे म्हणून मी थोडंसं पाण्याचा त्याच्यावरती 1 चमचाभर पाणी त्याच्यामध्ये छोटा घालून घेतलं आणि परत हे पीठ चांगलं एकजीव करून घेतलं। अशी भजी केली ना एकदम कुरकुरीत होती। अशी बनवून बघा, नंतर मला कमेंट करून सांगा। आणि मग मी तेल गरम करून त्याच्यामध्ये छोटे छोटे भजी घालून घेतले आणि चांगले लालसर रंगावर येईपर्यंत तळून घेतले। ही भजी खायला एवढी छान लागते, अशी एकदा बनवून बघा। पण पालकच्या पानाची ही भजी करू शकतो। सर्वच भज्या आपण बनवून खातो, पण ही भजी आहे ना याची टेस्टच वेगळी असते। आणि हे आमच्या गावी मी ते गावावरून आणलं होतं आणि त्याची मी भजी बनवून तुम्हाला दाखवते। ही भजी एकदम कुरकुरीत अशी होते। तुम्हाला रेसिपी आवडली तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा।